सूत्र 152. हेयोपादेयता तावत् संसार विटपांगकरः स्पृहा जीवती यावद्वै निर्विचार दशास्पदम. जोपर्यंत इच्छा तृष्णा जीवित आहे तोपर्यंत अविवेकाची स्थिती कायम आहे आणि तोपर्यंत त्याग आणि स्वीकारही जिवंत आहे. हे त्याग आणि स्वीकारच संसाररूपी वृक्षाचं बीज आणि अंकुर आहेत. नाथ सांगतात, जोपर्यंत इच्छा वासना जिवंत आहेत तोपर्यंत त्या पूर्ण करण्याची धडपड आहे. त्या धडपडीसाठी भले बुरे मार्ग अवलंबण्याचं धाडस आहे. कधी विवेकानं तर कधी अविवेकाची तमा न बाळगता इच्छा पूर्ण करण्याची तृष्णा आहे. त्यात संघर्ष आणि परिणामी अशांती आहे. एखाद्या गोष्टीची इच्छा आणि स्वीकार, तसंच एखाद्या इच्छेचाच त्याग करणं, ती मुद्दाम नाकारणं, धुडकावून लावणं, ह्या गोष्टी घडत आहेत तोपर्यंत अहंकार आणि विकार जिवंत आहेत. ते जिवंत आहेत तोपर्यंत संघर्ष आहे. संघर्ष आहे तोपर्यंत अज्ञान आणि अशांती आहे. त्याग आणि स्वीकार ह्याच इच्छा बीजातून संसाररूपी वृक्ष निर्माण होतो. त्याच्याच छायेत माणूस विसावा घेऊ पाहतो, परंतु ही छाया त्याला विसावा घेऊ देणारी नाही हे त्याच्या ध्यानातच येत नाही. हेच अज्ञान. त्यापायीच विसाव्यासाठी शांतीसाठी संघर्ष अशी विरोधाभासी स्थिती निर्माण होते. आणि सर्वात मोठी गमतीची गोष्ट अशी की जोवर ह्या वृक्षाच्या विकारांच्या फांद्या छाटून तो समूळ उखडला जात नाही तोवर विसावा, शांती, निश्चिंतता मिळत नाही. तेव्हा इच्छेचं बीजच रुजू न देणं उत्तम. इच्छांपासून सहज मुक्ती हीच खरी शांती. ती मिळाली की त्याग आणि स्वीकार हा संघर्षच उरणार नाही. ही साक्षी वृत्ती महत्वाची. आत्मरूपाचं ज्ञान झालेल्या माणसाची ती सहज वृत्ती होऊन जाते. म्हणूनच मुळात इच्छा आणि तिचा त्याग आणि स्वीकार हे संसाररूपी वृक्षाचं बीज आणि अंकुर विवेकाच्या खुरप्यानं उखडून टाकायला हवेत. त्यासाठी सतत सावध, दक्ष असायला आणि राहायला हवं. संसाराच्या मुळापर्यंत जाऊन तेच निर्बीज करायला हवं. संसाराचा बहरलेला वृक्ष शांतीची छाया देणारा नाही. त्या वृक्षाच्या सावलीलाही उभं राहणं आनंद देणारं नाही. तेव्हा त्यापासून सहज दूर जाणंच श्रेयस्कर आहे असा सूचक संकेत सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी देत आहेत. संसार वृक्षाच्या आभासी सावलीपेक्षा आत्मज्ञानाच्या प्रखर प्रकाशातच शांती लाभणार आहे बरं.